मुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली। लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। बातमी आहे, राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून सध्या स्थितीला जर विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वच बहिणींच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। सध्या तर सुरू आहेतच, पण ज्यांना मिळाले नसतील त्यांना पण मिळतील। बरेच जण म्हटले की मकर संक्रांतीला 3000 भेटणार होते, काय झालं? तर होय, आता ते पण भेटणार आहेत। बघा, अखेर मंजुरी बघायला मिळत असून राज्य सरकारची घोषणा आता झालेली आहे। पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून एक ना एक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम टाकण्याचं काम आम्ही करणार आहोत असं देखील सरकारने सांगितलं आहे। कोणत्याच लाडक्या बहिणींनी नाराज राहायचं नाही किंवा आता कसली चिंता करायची नाही असं म्हणणं देखील राज्य सरकारचं आहे। बघा, येणारी रक्कम आता डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण बँक खात्यावरती जमा होणार आहे, त्यामुळे कसलीच काळजी करू नका असं म्हणणं देखील राज्य सरकारचं आहे। आता सरकारकडून जी मंजुरी भेटली आहे त्या माध्यमातून पूर्ण सर्वची सर्व बहिणीच्या बँक खात्यात जेवढी रक्कम द्यायची होती तेवढी रक्कम आता मंजूर झालेली आहे। तर सर्व अपडेट पाहण्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती टाका। तर चला सविस्तर अपडेट बघूयात। बघा, आता आलेल्या माहितीनुसार राज्यभरातील आता सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळालेला आहे। बघा, या ठिकाणी मोठी घोषणा झालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबरचे 1500 आले आहेत। मात्र काही बहिणींना अजून मिळाले नसतील तर त्यांनी काळजी करू नका, पैसे येतील। पण बघा, बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की संक्रांतीचे 3000 रुपये ते भेटणार होते, ते का आले नाही? तर बघा बहिणींनो, ते पण भेटणार आहेत। म्हणजेच की जानेवारीचे पण 1500 अशी टोटल तुम्हाला डिसेंबर जानेवारी टोटल 3000 भेटणार होते। पण आता न भेटण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे तुम्ही पण केली नसतील। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात जानेवारीच्या हप्त्याचे पैसे येतील, अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत असं सरकारने सांगितलंय। नवीन नियम आलेला आहे। आता जानेवारी पासूनचे सर्व हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर 2 कामे अर्जंट पुढच्या 5 दिवसाच्या आत करा। जर केली नाही तर तुमचं नाव योजनेतून काढलं देखील जाऊ शकतं किंवा तुमचे हप्ते कायमचे सर्व बंद केले जाऊ शकतात। आता बघा, डिसेंबरचा भेटला तर एखाद्या वेळेस भेटेल, पण जानेवारीचा भेटणार नाही। तुम्हाला ती 2 कामे करायचीच आहेत। बघा, त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे। ती 2 कामे लवकर करून घ्या। एकदा जर वेळ निघून गेली तर तुमची पुन्हा अडचण वाढू शकते। पुन्हा एकदा जर हप्ते बंद झाले तर मग तुम्हाला काहीच करता येणार नाही। नवीन नियम काढलेला आहे, ही 2 कामे करायची आहेत तरच तुम्हाला हे नवीन वर्षाचे जानेवारी पासूनचे हप्ते मिळून जातील। अन्यथा 2026 मध्ये तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटायचा नाही, फेब्रुवारी नाही, मार्च नाही, मग कोणत्याच हप्त्याचे पैसे मिळायचे नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते आपल्याला मिळत राहतील आणि जानेवारीचे पण पैसे येतील। असे टोटल आपल्याला जे सरकार 3000 देणार होतं ते मिळून जातील। जर ती कामे केली नाही तर मग आता तुम्हाला 3000 रुपये भेटणार नाहीत, तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत। फक्त आलाच तर डिसेंबरचा हप्ता मिळेल, पण जानेवारीचा हप्ता मग लगेच मिळायचा नाही। मग तो खूप उशिरा भेटला तर भेटेल, अन्यथा डायरेक्ट हप्ता तुमचा बंद होऊ शकतो। त्यामुळे आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढच्या 3 मिनिटांमध्ये लगेच सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण चला, आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात डिसेंबर जानेवारीचे डायरेक्ट 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो। बघा, जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर डायरेक्ट तुम्हाला आता हे 3000 रुपये 100% मिळतीलच। पण आता सरकारने नवीन योजना आणलेली आहे 2026 या जानेवारी महिन्यापासून। नवीन योजना कोणती? तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता लाडक्या बहिणीला वर्षातून 3 वेळेस भेटणार आहेत। आणि ही योजना आधी पण सुरू होती, पण आधी सर्वांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते। पण आता ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात त्यांना गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये इथून पुढे मिळणार आहेत। फक्त एक छोटासा अर्ज करा, तो जर अर्ज केला तर गॅस सिलेंडरचा पण हप्ता लगेच तुमच्या बँक खात्यात 830 रुपये जमा होईल। मग आता कोणता अर्ज करायचा आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ती माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही। सर्वात आधी आपण पैसे नेमक्या कोणत्या सर्वात आधी जिल्ह्यात वाटप होणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत ती यादी बघूया। त्यानंतर
गॅस सिलेंडरचे 830 रुपये कशी मिळवायची ती माहिती पाहूयात. कोणता अर्ज करायचा ते सांगतो आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती बघूयात. म्हणजे जानेवारी पासूनचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते यायला सुरुवात होतील, कारण सरकार लगेच जानेवारीचा हप्ता देणार आहे. त्यामुळे ती कामे तुम्हाला आता करून घ्यायची आहेत. म्हणजे जानेवारीचा हप्ता आला की सरकारला फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या एकदम सुरुवातीलाच द्यायचा आहे. त्यामुळे लवकर पैसे सरकार या वर्षात देणार आहे. त्यामुळे ही कामे तुम्ही करा. ती कामे कोणती करायची आहेत, कशी करायची आहेत, किती दिवसाच्या आत करावी लागतील, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपला हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि इतरांना पण व्हिडिओ पाठवा, त्यांना पण माहिती मिळेल. आणि बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही, आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अशाच बातम्या तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके 15 जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारीचा पण लगेच हप्ता आता वाटप सुरू केला जाणार आहे. अशा जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. बघा आता सविस्तर स्पष्टपणे यादी जाहीर झालेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत असं पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो. बघा या ठिकाणी सांगितलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मोठी बातमी आली, सर्वांच्या खात्यावरती आता हे पैसे येणार आहेत, पूर्ण पैसे जमवणार आहेत. आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, डिसेंबर जानेवारी हप्त्याची मोठी घोषणा सरकारने केल्यामुळे सर्व बहिणी अखेर खुश झाल्या आहेत आणि सर्व बहिणीच्या चेहऱ्यावरती आता अखेर आपल्याला जी आहे ती जी निराशा बघायला मिळत होती ती निराशा बघायला मिळत नाही, तर आता हसू बघायला मिळत आहे. त्यामुळे कोणतीच बहीण नाराज राहणार नाही. सरकारने सांगितलं, बघा मुख्यमंत्री म्हटले की बहिणी नाराज झाल्या होत्या का तर त्यांना हप्त्याचे पैसे एकदम उशिरा भेटू लागले होते, पण बहिणी नाराज झाल्या म्हणून आम्ही आता डिसेंबरचा हप्ता देत आहोत आणि डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला नसेल त्यांना आज पूर्ण वाटप होईल. पण हा हप्ता वाटप झाल्यानंतर आता जानेवारीचा हप्ता वाटप केला जाणार आहे. पण ती 2 कामे करून घ्या म्हणजे जानेवारी पासूनच्या हप्त्याचे पैसे येतील आणि जानेवारीचा हप्ता झाल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला लगेच आम्ही फेब्रुवारीचे पण हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहोत. म्हणजे तुमची निराशा दूर होईल असं सरकारने सांगितलंय. मग आता जानेवारीचा पण हप्ता लवकर पाहिजे असेल आणि फेब्रुवारीच्या हप्त्याचे पण पैसे लवकर पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे तुम्हाला करायची आहेत. मग ती 2 कामे केल्यावर सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील. म्हणजे बघा डिसेंबरचे 1,500, जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे पण लगेच सुरुवातीलाच 1,500 सरकार देणार आहे. असे टोटल 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यात येतील आणि ही खूप मोठी रक्कम 4,500 रुपये असल्यामुळेच ती 2 कामे सरकार तुम्हाला करायला लावत आहे. म्हणजे ती 2 कामे केल्यावर हे 4,500 रुपये तुमच्याच खात्यात येतील, इकडे तिकडे कुठेच अडकणार नाहीत. जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पाठवलेले पैसे तुमच्याजवळ येणार नाहीत, ते पैसे मधातच अडकतील आणि पुन्हा रिटर्न ते सरकारकडे जातील. मग तुम्हाला कोणताच हप्ता मिळायचा नाही. त्यामुळे सरकारने ती 2 कामे करण्यासाठी सूचना दिल्यात. मग आता कोणती 2 कामे करायची पुढे सांगणारच आहोत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पण बघा आता सर्वात आधी नेमक्या कोणत्या जिल्ह्यातून हे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी सर्वात आधी हप्ते मिळणार आहेत, अशा 15 जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. तर बघा कोणते 15 जिल्हे आहेत त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो. आता फक्त लक्ष देऊन तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बघा या ठिकाणी मोठी घोषणा झालेली आहे आणि या ठिकाणी 15 जिल्ह्यांची यादी आलेली असून पहिला जिल्हा बघू शकता सोलापूर जिल्हा आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे येणार असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे मिळून जातील. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका, अशी घोषणा आता सरकारने केली आहे की त्यामुळे सर्वच माता भगिनी खुश होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एक ना एक बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू आहे. बघा हप्त्याची टायमिंग पण जाहीर झालेली आहे. म्हणजे हप्ता 10 वाजता भेटणार की दुपारी भेटणार की रात्री भेटणार, कधी पैसे येणार त्याची वेळ, टायमिंग, तारीख सर्व आलेला आहे. आता पैसे कसे वाटप होत आहेत, डिसेंबरचा हप्ता वाटप झाल्यानंतर जानेवारीचा लगेच किती वाजता येणार, आज येणार की उद्या येणार, नेमका आज किती जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत आणि उद्या किती जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत ती पण यादी आलेली आहे. ती यादी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ती खूप महत्त्वाची यादी आहे आणि त्याच यादीमध्ये गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळण्याबाबतची माहिती आहे. कोणता अर्ज करायचा ते पण त्या यादीत सांगितलं आहे. जर तुम्ही ती यादी बघितली तर तुम्ही गॅस सिलेंडरचा अर्ज केल्यानंतर गॅस सिलेंडर योजनेमध्ये तुमचं नाव येईल आणि तुम्हाला वर्षातून 3 वेळेस 830 रुपयांचे हप्ते भेटतील. पण आता ती यादी बघण्यासाठी तुम्हाला फक्त आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जे कोणी लक्ष देऊन 3 मिनिटाचा व्हिडिओ बघतील त्यांचा फायदा होईल. बघा आता सोलापूर जिल्हा 15 जिल्ह्यांच्या यादीत सोलापूर जिल्ह्याचं नाव असून या ठिकाणी पण पूर्ण पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत. टोटल डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू आहे. आज पण रात्रीपर्यंत पूर्ण सर्वांना डिसेंबरचे पैसे मिळून जातील. पण हे वाटप झाल्यानंतर लगेच जानेवारीचे 1,500 रुपये लगेच सुरू होणार आहेत. पण हे 1,500 रुपये सर्वांना भेटणार नाहीत. तुम्हाला 2 कामे करावी लागतील. कोणती करायची पुढे बघूतच. पण बघा आता या ठिकाणी स्पष्ट अशी यादी सरकारने मंजूर केली असून सर्वांच्या बँक खात्यावरती टोटल ही डीबीटीतून पैसे येणार आहेत. बघा मुख्यमंत्री म्हटले की
आता काळजी करू नका, एकदा पैसे आम्ही वाटप सुरू केले की डीबीटीतूनच देत आहोत. म्हणजे जर आता तुमचा जिल्हा निवडला आणि त्या जिल्ह्यात एकदा पैसे वाटप सुरू केले, तिकडून बटन दाबलं तर इकडे 20 मिनिटात पूर्ण जिल्ह्यात पैसे जमा होतात असं सरकारने सांगितलंय. त्यामुळे आता डीबीटीतून राहिलेले पैसे सरकार देणार आहे. जसं तिकडून वाटप सुरू होईल तसे 20 मिनिटांमध्ये लगेच तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. 2 मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज डिसेंबरचे 1,500 रुपये जमा झाला म्हणून येणार आहे आणि पुन्हा जानेवारीचा हप्ता लवकरच सरकार सुरू करणार असून ते पण पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल असं सरकारने सांगितलंय. बघा आता पैसे वाटपाची यादी येतील. पुढचा जिल्हा कोणता आहे, आता पुढच्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा हिंगोली जिल्हा आहे. आता हिंगोली जिल्ह्यातील देखील प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या महिलांना, जे पात्र महिला आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये डिसेंबरचे सुरू झालेले आहेत. ज्यांना मिळाले नसतील रात्रीपर्यंत मिळतील. आता लगेच जानेवारीचे पण 1,500 रुपये सुरू होणार असून टोटल असे 3,000 रुपये सरकारकडून बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट घोषणा केली, या 15 जिल्ह्यात आणि 7 बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होऊन जातील आणि एक ना एक बहिणीला एक मोठा दिलासा आता 100% मिळेल असं देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही चिंता करणं सोडून द्या, काळजी करणं सोडून द्या. आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आम्हीच घेतला आहे असं देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे आणि योजना पण सुरू राहणारच आहे. तर चला पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण तुम्हाला नावं दाखवतो. तर बघा या ठिकाणी सरकारकडून अजून नावं जाहीर झालेली आहेत आणि सांगितलं आहे की आता काळजी आणि चिंता करण्यासारखं कारण नाहीये. येणारी रक्कम डीबीटी अंतर्गत या जिल्ह्यात जमा होणार आहे. बघा काही ठिकाणी जमा व्हायला सुरुवात पण झाली आहे. सरकारने डायरेक्ट आता महत्वाची माहिती दिली, म्हणजे ज्यांना डिसेंबरचे पैसे आले नसतील त्यांना आज रात्रीपर्यंत फिक्स 100% मिळून जातील. आज रात्री उशिरापर्यंत वाटप चालणारच आहे. बघा हे फिक्स येऊन जाणार आहेत. हे पूर्ण पैसे येतात सरकार लगेच आता जानेवारीचे पण पैसे देणार आहे. पण सहजासहजी हे पैसे सर्वांना भेटणार नाहीत. मुख्यमंत्री म्हटले की आम्ही सांगितलेली 2 कामे पुढच्या 5 दिवसाच्या आत केली तर ठीक आहे, अन्यथा तुमचे पैसे बंद होऊ शकतात. आता तुम्हाला जर जानेवारी फेब्रुवारीच्या पण हप्त्याचे 3,000 लवकर पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करा. कारण की आता मकर संक्रांतीचा सण होऊन गेलेला आहे. त्यामुळेच या सणाला कुणीच नाराज राहू नये याकरिता सरकार जानेवारी आणि फेब्रुवारीचं नियोजन लवकर करून हे पैसे देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हे जानेवारी फेब्रुवारीचे पण 3,000 टोटल खात्यात येऊन जातील असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला लगेच सांगतो, म्हणजे डायरेक्ट पैसे तुम्हाला भेटतील आणि तुमची योजना पुढे पण सुरू राहील. कोणतीच अडचण राहणार नाही. आणि तुम्ही ई-केवायसी जर केली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे काय करावं लागेल जेणेकरून आपली ई-केवायसी पूर्ण होईल. कारण तारीख तर संपली आहे, मग काय करावं असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. मग खरंच ही केवायसी करायला जमल का, पैसे येतील का, ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. बघा आता सविस्तर आलेल्या माहितीनुसार पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे. बघा आता या ठिकाणी पुढचा जिल्हा, महत्वाचा जिल्हा मुंबई आहे. मुंबईमध्ये सध्या निवडणूक आहे. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी सरकारने डायरेक्ट दिला आहे. कारण सरकारला माहिती कोणती बहीण नाराज करून चालणार नाही. तर आता मुंबईमधील सर्व बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे येणार असल्याने बहिणीच्या बँक खात्यावरती आता डीबीटी अंतर्गत रक्कम जमा होऊन जाईल. त्यामुळे काळजी आणि शक्यतो तुम्ही चिंता करणं सोडून द्या. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा ही राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये आता पूर्ण पैसे वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार असून डीबीटी अंतर्गत हे पूर्ण पैसे वाटप चालणार आहे आणि डीबीटी अंतर्गत डायरेक्ट तुम्हाला 3,000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे. बघा त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणारच आहेत. हे कसे मिळवायचे ते पण तुम्हाला सांगतोच. लक्ष देऊन व्हिडिओ फक्त तुम्ही बघा. असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही. बघा आता सकाळी 9 ते दुपारी 12:30 म्हणजेच की 12:30 पर्यंत पहिला टप्पा वाटप सुरू आहे. हा पहिला टप्पा 3,000 रुपयांचा असून यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. बघा आता त्यानंतर लगेच 3,000 रुपये दुसऱ्या टप्प्यात देणार आहे. सरकारने सांगितलं आहे की पहिला टप्पा जर यावेळेस तुम्हाला या टप्प्यामध्ये पैसे मिळाले नसतील तर 3,000 रुपये तुम्हाला पुढच्या टप्प्यात मिळतील. सरकारने सांगितलं की दुसरा टप्पा लगेच 3 वाजल्यापासून दुपारी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आहे. मग या टप्प्यात लगेच तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. जर तुम्हाला दुपारी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत जर तुमच्या खात्यात 3,000 रुपये हप्त्याचे पैसे नाही आले तर लगेच त्यानंतर रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान एक टप्पा सुरू होणार आहे आणि तो टप्पा वाटप
11 वाजेपर्यंत सुरू राहील आणि रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पैशाचा पुढील टप्पा सुरू राहील. मग त्या टप्प्यात कवायना तुमच्या बँक खात्यात पैसे येतील आणि त्या टप्प्यात पैसे नाही आले तर दुसऱ्या दिवशी पण असेच पैसे वाटप सुरू राहणार आहेत. त्यानंतर उद्याचाच विचार केला तर उद्या लगेच सकाळी 8 वाजल्यापासून अजून पैसे वाटप सुरू होणार आहे आणि त्या 8 वाजल्यापासून 3,000 रुपये लगेच खात्यात यायला सुरुवात होतील. जर त्या 8 वाजता तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये नाही आले तर मग दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत एक टप्पा आहे. त्या टप्प्यामध्ये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये येतील. असे या टायमिंग मध्ये सरकार पूर्ण पैसे देणार आहे आणि त्यानंतर राहिलेल्या महिलांना लगेच रात्री 7:30 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत अजून एक पुढचा टप्पा राहील. मग त्या टप्प्यामध्ये पूर्ण पैसे वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आणि असे सर्वांच्या खात्यावरती या 2च दिवसामध्ये 3,000 रुपये जमा होऊन जातील. त्यामुळे कुणालाच काळजी करण्यासारखं कारण नाही राहणार आणि कुणालाच चिंता करण्याची देखील गरज पडणार नाही असं देखील आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजच काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या. सर्वात मोठा निर्णय, सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे आणि ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आता आलेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणत्या जिल्ह्यात पैसे आज रात्रीपर्यंत येऊन जातील. डिसेंबर जानेवारीचा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यात येईल, उद्या कोणत्या जिल्ह्यात येईल ती एकदा यादी तुम्हाला 1 मिनिटात दाखवतो आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती लगेच सांगतो. आता मात्र राहिलेला 2च मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूपच महत्त्वाची मुद्द्याची माहिती आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला पाहूयात. बघा आता सविस्तर अशी महत्त्वाची माहिती आलेली असून सरकारने आता स्पष्ट माहिती दिलेली आहे. एक पण लाडकी बहीण आता पैशापासून वंचित राहणार नाही आणि कोणीच नाराज राहणार नाही असं सरकारने सांगितलंय. बघा डायरेक्ट मुंबईतून या ठिकाणी आता महत्त्वाची बैठक झाली आणि आता बहिणीला पैसे देण्यासाठी सरकारने रक्कम मंजूर केली. बघा मुंबईला बैठक घेतली. बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय झाला की आता लाडक्या बहिणीला डिसेंबरचे पैसे देणं गरजेचं आहे. मग लगेच आता डिसेंबरची रक्कम मंजूर झाली. बघा आता यादी पण आलेली असून सरकारने आता रक्कम जाहीर करून टाकलेली आहे. पैसे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत ती पण यादी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. बघा सरकारने सांगितलं की हे पैसे आता आम्ही पूर्ण देत आहोत. यामध्ये सर्वात आधी या 4 विभागामध्ये पैसे जमा होतील. तर बघा कोणते 4 विभाग आहेत तर यामध्ये पहिला विभाग आहे नाशिक विभाग. आता नाशिक विभागात बरेच जिल्हे आहेत. नाशिक विभागात जर तुम्ही राहणारे असाल म्हणजेच की उत्तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत असाल तर उत्तर महाराष्ट्रातील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग दुसरा विभाग आहे. या विभागात देखील आता डीबीटी अंतर्गत 3,000 रुपये वाटप सुरू होत आहेत. म्हणजेच की मराठवाडा विभाग, आता मराठवाडा विभागात पूर्ण पैसे आम्ही देण्याची मोठी घोषणा केली आहे असं सरकारने सांगितलं असून या विभागामध्ये पूर्ण पैसे आता वाटपासाठी सरकारचा निर्णय झाला. आता या ठिकाणी टोटल डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण रक्कम आता जमा केली जाणार असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे हे 3,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत असं देखील आपण म्हणू शकतो. आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आणि या मराठवाडा विभागात म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण म्हणू शकतो. तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून पैसे येतील आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे आता ते पण तुम्हाला सविस्तर सांगतो. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता एकंदरीत जर विचार केला तर पैसे वाटपाची घोषणा जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी बघा पुढचा विभाग आहे तो म्हणजे या ठिकाणी नागपूर विभाग. नागपूर विभाग म्हणजेच की विदर्भामध्ये देखील आता पूर्ण पैसे टाकले जाणार आहेत. या विदर्भातील सर्वच बहिणीच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे जमा होणार असून तुम्हाला आता डायरेक्ट 1,000 नाही 2,000 रुपये नाही तर 3,000 रुपये अशी रक्कम तुम्हाला मिळून जाणार आहे आणि 3,000 रुपये पूर्णची पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचं नियोजन हे सरकारनं केलं असून हे पैसे जमा होतील. बघा आता हे 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. आता बघा हे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात आले की तुम्हाला सरकार काय करणार आहे पुन्हा फेब्रुवारीच्या हप्त्याची तयारी करून फेब्रुवारीचे पैसे देणार आहे. पण त्यापूर्वी तुमची कोणती 2 कामे जी आहेत ही 2 कामे पूर्ण असली पाहिजे. तर बघा आता यातील पहिलं काम काय आहे तर ई केवायसी इकडे लक्ष द्या. इथे तुम्हाला लिहून सुद्धा दाखवत आहे.
ई-केवायसी आता बघा ही पहिलं काम आहे आता ही ई-केवायसीचं जर तुम्ही पहिलं काम केलं तर तुमची कोणती अडचण दूर होणार आहे. येणारे पैसे डेबिटतून सरकार पाठवणार आहे, म्हणजे पैसे यायला 1-2 दिवस उशीर होत होता तसा उशीर होणार नाही आणि 30-35 मिनिटाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. असा पहिला फायदा तुमचा ई-केवायसी मुळे होणार आहे आणि पूर्ण पैसे वाटप सरकारने केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील. बघा हे सर्वात आधी पैसे तुम्हाला मिळतील, म्हणजेच की ही आतापर्यंतची मोठी घोषणा आहे आणि हे सरकार पैसे टोटल डीबीटीच्या अंतर्गत देत असल्याने हे पैसे फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये जमा होणार आहेत. म्हणजेच की आतापर्यंतची ही सर्वात मोठी घोषणा आपण सरकारच्या माध्यमातून म्हणू शकतो. लवकर पैसे येतील. त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा आणि बँक खात्याशी संलग्न करा. हे जर काम केलं तर पैसे जमा होणारच आहेत आणि हे पैसे 3000 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो आणि ही एक आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो. पूर्ण पैसे जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून देण्यात येतील आणि तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो डीबीटीतून पैसे येणार आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक आणि ई-केवायसी ही 2 कामे फक्त करायची आहेत, बाकी काही कामे करण्याची गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी CSC सेंटरलाच भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी जे काय अर्ज करावा लागतो ते सांगतील तेवढी प्रक्रिया करा. जर पात्र ठरत असल्यानंतर तुम्हाला पात्र ठरलात म्हणून सक्सेसफुली मेसेज येईल आणि तुम्हाला वर्षातून 3 वेळेस गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. पण ते मिळवण्यासाठी एक रेशन कार्ड पण असणं गरजेचं आहे. पिवळं केसरी रेशन कार्ड धारक तुम्ही असणे गरजेचे आहे. जर नसेल तर मग अडचण आहे. असेल तर फायदा घेण्यासाठी तुम्ही नक्कीच तत्पर राहा. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्व काही राहिलेले अपडेट येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आणि इतर लाडक्या बहिणीला कमीत कमी 10 ते 12 जणांना व्हिडिओ पाठवा. त्यांचा पण फायदा होईल. त्यांना पण सांगा हा व्हिडिओ बघा आणि एवढी कामे करून घ्या, म्हणजे काय अडचण राहणार नाही. धन्यवाद.